समाजाच्या दुग्धाभिषेकाने ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा महोत्सवाला सुरुवात। भाविकांनी केली मध्यरात्रीपासूनच प्रचंड गर्दी। ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने ग्रामदैवताच्या यात्रेला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आज महाशिवरात्री एकादशी निमित्त लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात यात्रेला सुरुवात झाली असून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। तर विश्वस्त जांभूतकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक पार पडला असून यावेळी विश्वस्त मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। तर सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर परिसर दणाणून निघाला आहे। आज महाशिवरात्री आहे। लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात प्रचंड गर्दी भाविकांची झालेली आहे। आपणही या ठिकाणी काय सांगा? लातूरचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानमध्ये आज महाशिवरात्री निमित्त तमाम लातूरकर अतिशय उत्साहानं भक्तिभावानं दर्शनाकरिता अलोट गर्दी त्यांनी केलेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडतोय आणि लातूरकर किती भक्तिभावानं श्री सिद्धेश्वराला मानतात हे याचं प्रतीक आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच हा भक्तिमय प्रवास सुरू होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका सुद्धा येणार आहेत आणि हा 15 दिवस यात्रा महोत्सव जो सुरू आहे तर म्हणजे हा 73वा यात्रा महोत्सव आहे। या यात्रा महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांची उपक्रमांची रेलचेल राहणार आहे आणि या निमित्तानं मी तमाम लातूरकरांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। लातूरकरांना नेहमीप्रमाणे सुख समृद्धी लाभो आणि आणखीन नवचैतन्य लातूरकरांमध्ये लाभो ही श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी देखील रांगेत उभूनच दर्शन घेतलेलं आहे आणि रांगेत अनेक लातूरकर मला भेटत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शिवरात्रीच्या निमित्तानं एक नवा उत्साह दिसतोय। या ठिकाणी विश्वस्त कमिटी, प्रशासक आणि संयोजन समिती आणि जे स्वयंसेवक आहेत त्या सर्वांनी अतिशय चांगल्या सुविधा यावर्षी केलेल्या आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।